नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गोरे एस पी. आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल मधील प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या भाग 1 म्हणजेच पॉप्युलेशन पार्ट 1 याला अनुसरून या ठिकाणी माहिती आपण पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे की मानव व पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास जो आहे हा भूगोलामध्ये केला जातो. लोकसंख्येचा अभ्यास हा मानवी भूगोलाच्या एका शाखेत केला जातो. ही जी शाखा आहे या शाखेला लोकसंख्या भूगोल असे म्हटले जाते. म्हणजेच जॉग्राफी स्टडीज ह्युमन अँड देअर इंटरॅक्शन्स विथ देअर एन्व्हायरमेंट्स. द स्टडी ऑफ पॉप्युलेशन इज अ पार्ट ऑफ ह्युमन जॉग्राफी अंडर अ ब्रँच कॉल्ड पॉप्युलेशन जॉग्राफी. विद्यार्थ्यांनो, लोकसंख्येचे भूपृष्ठावरील वितरण आणि आकृतिबंधाचा अभ्यास हा लोकसंख्या भूगोलात केला जातो. लोकसंख्येच्या गुणात्मक तसेच संख्यात्मक रचनेचा अभ्यास देखील या शाखेमध्ये होत असतो. आपल्याला माहिती आहे की लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि प्रदेशाचा विकास हा देखील लोकसंख्या अभ्यासातील महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रामुख्यानं या प्रकरणामध्ये आपण मानव एक संसाधन म्हणून या ठिकाणी हा घटक अभ्यासणार आहोत. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, पॉप्युलेशन जॉग्राफी स्टडीज ह्युमन पॉप्युलेशन अँड इट्स डिस्ट्रीब्युशन अँड पॅटर्न ऑन द अर्थ सरफेस. देअर qualitative and quantitative composition is called studies in these subjects. The way the population influence the economy and the development of regions are also the points of study in geography. In this chapter, we will study human as a resource. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी प्रकरणाच्या सुरुवातीलाच अशा प्रकारची एक लोकसंख्या वितरणाला अनुसरून एक विभाजित वर्तुळाकृती दर्शवलेली आहे. आकृतीमधील विभाजित वर्तुळाचा काळजीपूर्वक अभ्यास करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. अशा पद्धतीचा भाग जो आहे हा तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. विद्यार्थ्यांनो, यामध्ये पाय डायग्रॅम म्हणजेच विभाजित वर्तुळाकृती जी आहे यामध्ये खंडांतर्गत भूमीची टक्केवारी म्हणजेच पर्सेंट ऑफ टोटल लँड मास आणि दुसरी जी पाय डायग्रॅम आहे यामध्ये पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन म्हणजेच लोकसंख्या वितरणाची टक्केवारी जी आहे ही या ठिकाणी दर्शवलेली आहे. आणि ह्या आकृत्यांना अनुसरून खाली 4 प्रश्न विचारलेले आहेत. विद्यार्थ्यांनो, ह्या आकृत्यांचं आपण बारकाईनं ऑब्झर्वेशन करायचं आहे. यामध्ये आपल्याला कोणत्या खंडाने किती टक्के भाग व्यापलेला आहे हे आपल्याला ह्या आकृतीवरून लक्षात येतं. तसंच कोणत्या खंडात किती टक्के लोकसंख्या जी आहे ही विभागली आहे हे देखील आपल्याला यातील दुसऱ्या आकृतीमध्ये लक्षात येतं. विद्यार्थ्यांनो, खाली ह्या आकृतींना अनुसरून जे प्रश्न विचारलेले आहेत ते कोणते आहेत व त्याची उत्तरं काय आहेत याला अनुसरून आपण थोडक्यात माहिती पाहूया. विद्यार्थ्यांनो, यातील पहिला जो प्रश्न आहे तो कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे हा विचारलेला आहे. विद्यार्थ्यांनो, याचं जे उत्तर आहे हे आपण दुसरी आकृती जी आहे यामध्ये पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन जे दर्शवलेलं आहे त्याला अनुसरून आपण बारकाईनं निरीक्षण जर केलं तर यामध्ये तुम्हाला दिसून येईल की ऑस्ट्रेलिया हा जो खंड आहे ह्या ऑस्ट्रेलिया खंडाने सर्वात कमी लोकसंख्या जी आहे
ही या खंडात आपल्याला असलेली दिसून येते. हे आपल्याला त्याचं उत्तर म्हणून सांगता येईल की ऑस्ट्रेलिया खंडात सर्वात कमी लोकसंख्या आहे. मीन्स या ठिकाणी द कॉन्टिनंट विच हॅज द लिस्ट पॉप्युलेशन इज ऑस्ट्रेलिया हे आन्सर आपल्याला पहिल्या प्रश्नाचं या ठिकाणी सांगते. त्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे तो म्हणजे भूमी व लोकसंख्येने या दोन्ही बाबी सर्वात कमी असलेला खंड कोणता. म्हणजेच विच कॉन्टिनंट हॅज द लिस्ट लँड मास अँड आल्सो लिस्ट पॉप्युलेशन. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण आता दोन्ही आकृत्या त्यांचं बारकाईनं निरीक्षण करायचं आहे. हे केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी ऑस्ट्रेलिया हा जो काही खंड आहे या खंडाने क्षेत्रफळही कमी व्यापलेलं आहे, तसंच लोकसंख्या देखील या ठिकाणी कमी व्यापलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. या ठिकाणी पहा की एकूण खंडांतर्गत भूमीची टक्केवारी जी आहे या ठिकाणी जे लँडमास पर्सेंटेज जर आपण पाहिलं तर फक्त 5.90 एवढं या ठिकाणी ऑस्ट्रेलिया खंडाने व्यापलेलं आहे. तसंच लोकसंख्या जी आहे पॉप्युलेशन पर्सेंटेज जर आपण पाहिलं तर ते देखील 0.5% एवढंच आपल्याला या ठिकाणी असलेलं दिसून येतं. त्यामुळे याचं उत्तर येईल की भूमी व लोकसंख्या या दोन्ही बाबतीत सर्वात कमी असलेला खंड म्हणजे ऑस्ट्रेलिया. द कॉन्टिनंट विच हॅज द लिस्ट लँड मास अँड आल्सो लिस्ट पॉप्युलेशन इज ऑस्ट्रेलिया. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर तिसरा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे तो म्हणजे भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता. विच कॉन्टिनंट हॅज द मोस्ट लँड मास ॲज वेल ॲज मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन. जर आपण या ठिकाणी दिलेल्या वर्तुळाकृतीचं बारकाईने निरीक्षण केलं तर तुम्हाला या ठिकाणी भूमिखंडाने सर्वात जास्त व्यापलेलं किंवा क्षेत्रफळ असलेलं खंड जे आहे हे तुम्हाला आशिया खंड असल्याचं या ठिकाणी दिसून येईल. साधारणपणे 29.20% या ठिकाणी एरिया जो आहे हे आशिया खंडाने व्यापलेला आहे. आणि पॉप्युलेशन जरी आपण पाहिलं लोकसंख्या ती देखील या खंडाने सर्वात जास्त आपल्याला व्यापलेली दिसून येते. साधारणपणे 59.65% म्हणजे 59.65% क्षेत्र जे आहे लोकसंख्या वितरणाचं आशिया खंडाने आपल्याला व्यापलेलं दिसून येतं. त्यामुळं या ठिकाणी त्याचं उत्तर हा आशिया खंड हे सांगावं लागेल. भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड म्हणजे आशिया खंड होय, हे उत्तर या ठिकाणी येईल. द कॉन्टिनंट विच हॅज द मोस्ट लँड मास अँड आल्सो मोस्ट पॉप्युलेशन इज एशिया. त्यानंतर शेवटचा प्रश्न जो आहे हा तुम्हाला विचारलेला आहे की कोणत्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे व त्याचे कारण काय असावे. विच कॉन्टिनंट इज मिसिंग इन वन ऑफ द पाय चार्ट व्हाय. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर सांगता येईल. जर आपण बारकाईनं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विभाजित वर्तुळाकृतीमध्ये एक खंड कमी झालेला आहे आणि तो म्हणजे अंटार्क्टिका. पहिल्या वर्तुळाकृतीमध्ये अंटार्क्टिका दर्शवलेला आहे, क्षेत्रफळ जे आहे या अंटार्क्टिका खंडाचं आलेलं आहे. परंतु लोकसंख्येच्या वितरणामध्ये अंटार्क्टिका खंड या ठिकाणी दिसून येत नाही. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी त्याचं उत्तर सांगता येईल की विभाजित वर्तुळाकृतीत अंटार्क्टिका हा एक खंड कमी आहे व त्याचे कारण जे आहे हे आपल्याला सांगता येईल की या खंडामध्ये स्थायी स्वरूपात लोकसंख्या राहत नाही. कारण हे जे खंड आहे हे ध्रुवावर आहे व येथील हवामान जे आहे हे मानवी जीवनासाठी अनुकूल नाही. त्यामुळे या ठिकाणी स्थायी स्वरूपात आपल्याला लोकसंख्या आढळून येत नाही. त्यामुळे या ठिकाणी हे आपल्याला कारण याचं सांगता येईल. द कॉन्टिनेंट ऑफ अंटार्क्टिका इज मिसिंग इन पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन चार्ट बिकॉज इट हॅज नो परमनंट ह्युमन सेटलमेंट.
अशा प्रकारे या ठिकाणी लोकसंख्येच्या वितरणाला अनुसरून ज्या विभाजित वर्तुळाकृती आलेल्या आहेत व त्याला अनुसरून जे प्रश्न दिलेले आहेत त्याचे उत्तरं आपल्याला अशा पद्धतीनं थोडक्यात सांगता येतील. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आता आपण या ठिकाणी लोकसंख्येचं खंडनिहाय जी काही वितरणाची टक्केवारी आहे त्याला अनुसरून या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती पाहूया. विद्यार्थ्यांनो, लोकसंख्येचे जागतिक वितरण जर आपण पाहिलं तर हे वितरण असमान स्वरूपात आहे. म्हणजेच ह्युमन पॉप्युलेशन जे आहे हे अनइव्हन डिस्ट्रीब्युटेड आहे. जगाची लोकसंख्या 2019च्या आकडेवारीनुसार जर आपण पाहिली तर ही साधारणपणे 7.7 अब्ज इतकी आहे. म्हणजे 7.7 बिलियन एवढी लोकसंख्या जी आहे ही 2019च्या आकडेवारीनुसार असलेली आपल्याला दिसते. ह्या आकडेवारीचा जर आपण विचार केला तर जागतिक लोकसंख्या वितरणाचे काही वैशिष्ट्ये म्हणू किंवा काही महत्त्वाचे मुद्दे म्हणू हे आपल्याला पुढील प्रमाणे या ठिकाणी दिसून येतात. त्यातील पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे उत्तर आणि दक्षिण अमेरिकेची एकत्रित भूमी जर आपण पाहिली तर जगाच्या एकूण भूमीच्या जवळपास 28% आहे. आणि ही 28% भूमी असून देखील त्यावर केवळ लोकसंख्या आपल्याला 18% राहत असल्याचं या ठिकाणी दिसून येतं. म्हणजेच नॉर्थ अँड साऊथ अमेरिका दॅट अकाउंट फॉर अराउंड 28% ऑफ लँड मास अँड बिअरली सपोर्ट 18% ऑफ पॉप्युलेशन. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो तो म्हणजे आशिया खंडाची भूमी ही किंवा आशिया खंडाने 30% भूमी व्यापलेली आहे आणि त्यावर जवळपास 60% लोकसंख्या आपल्याला राहत असल्याचे या ठिकाणी दिसून येते. एशिया ऑक्युपाईज अबाउट 30% ऑफ लँड मास अँड सपोर्ट्स अराउंड 60% ऑफ पॉप्युलेशन. हा दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात येतो तो म्हणजे युरोप खंडाची भूमी जर आपण पाहिली तर तिची टक्केवारी 60% आहे आणि त्यावरील लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या सुमारे 5% या ठिकाणी आपल्याला असलेली दिसते. म्हणजेच युरोप खंडाचं क्षेत्रफळही कमी आहे तसंच लोकसंख्या देखील आपल्याला त्यावर कमी असलेली दिसून येते. युरोप हॅज अराउंड 7% लँड मास अँड सपोर्ट्स 5% ऑफ पॉप्युलेशन. त्यानंतर चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे ऑस्ट्रेलिया खंडाची भूमी 6% असून त्यावरील लोकसंख्या जर पाहिलं तर आपल्याला 1% देखील त्यावर लोकसंख्या राहत असल्याचं दिसत नाही. हे या ठिकाणी चौथं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. ऑस्ट्रेलिया हॅज अराउंड 6% ऑफ द वर्ल्ड्स लँड बट डज नॉट इव्हन सपोर्ट 1% ऑफ द पॉप्युलेशन. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर आपल्याला खंडनिहाय लोकसंख्येच्या वितरणाला अनुसरून शेवटचा मुद्दा सांगता येईल तो म्हणजे अंटार्क्टिका खंडाची भूमी ही 9% आहे परंतु त्यावर स्थायिक लोकसंख्या राहत नाही. अंटार्क्टिका ऑक्युपाईज अराउंड 9% ऑफ द लँड मास बट ही इज नो परमनंट ह्युमन सेटलमेंट. तर अशा पद्धतीनं हे काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत लोकसंख्येच्या वितरणाला अनुसरून हे आपण लक्षात ठेवायचे आहेत. विद्यार्थ्यांनो, जागतिक भूमी आणि लोकसंख्येचे वितरण हे फक्त संख्येवरून स्पष्ट होत नाही तर एका विशिष्ट क्षेत्रफळात किती लोक राहतात याद्वारे आपण लोकसंख्येचे वितरण आपल्याला समजावून घेता येते आणि याला आपण लोकसंख्येची घनता म्हणून ओळखतो. तर विद्यार्थ्यांनो, आपण या ठिकाणी डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन हा घटक लक्षात ठेवायचा. यामध्ये काय सांगितलेलं आहे, इन टर्म्स ऑफ पीपल लिव्हिंग इन ॲन युनिट एरिया दिस इज कॉल्ड डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन. याचा फॉर्म्युला जो आहे हा देखील आपण लक्षात ठेवायचा आहे. डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इज इक्वल टू टोटल पॉप्युलेशन डिवायडेड टोटल एरिया इन स्क्वेअर किलोमीटर. म्हणजेच लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये.